बाहुबली फलंदाज आहेत. अशा प्रकारे खेळी करतात पाहूया. स्वरूप तिथे तैनात आहेत. फील्ड केलाय बॉलला, बाकी थांबवून दिलंय. नंतर वेगवान फटका खेळलाय पाहूया. पंचांकडून वेळा दिला जाणार आहे. याही वेळेला पंच नो बॉलचा इशारा आहे. 9+1 एकूण 2 आहे या मॅच मध्ये. बॅटिंग टीमला आणि खेळायचा विषय आणि कोटामध्ये येतोय गोळा. 16 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. स्टॉप केलाय. बरं महत्वपूर्ण ठरली जाणार आहे आणि त्याच प्रकारचा सामना आपल्याला पाहायला गावलाय. धाव संख्येमध्ये बदल होणार आहे. स्कोर कार्ड मध्ये अपडेट. धाव संख्या 22 मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः एक आगळी वेगळी झलक पाहायला गावते बॅटिंग टीमची. कधी तुझा तर कधी माझं आणि त्याच प्रकारची बॅटिंग परफॉर्मन्स एवढा पाहायला गावलाय. बॉल वेळा पुन्हा एकदा वेगवान फटका खेळायचा विचार आहे. नक्कीच डॉट बॉल आलाय. दबाव 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 पाहायला गावतोय. दबावावरती प्रभाव काढणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण सामना आहे. षटक क्रमांक 2 च्या अखेरी धाव संख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावरती. समीकरणाचा जर विचार करायला गेलात तर 12 बॉल वरती 38 धावांची गरज आहे. 12 बॉल्स अँड 38 रन्स टू विन. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या वतीने ऑन आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये पकड बनवायची असेल तर मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. उशीर करून चालणार नाहीये. स्वरूप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. वैदिक कोडीला दुसरं, संघाच्या वतीने तिसरं षटक. स्ट्राईक एंड वरती रुपेश खेळण्यासाठी तयार. रुपेश वरती सर्वांचे दारोमदार. कशा प्रकारे मारा केला जातोय पाहायचंय. स्वरूप याचा पहिलाच बॉल. हो 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 भर वेगाने टाकलाय. पंचांनी नक्कीच वाईट करार केलाय. अतिरिक्त धावांनी इथे नक्कीच इशारा येणार आहे पंचांचा. दंडित केले जाते गोलंदाजाला. सुरुवात थोडीशी खराब आहे, परंतु येणारे चेंडू कशा प्रकारे फेकले जातात पाहायचे. यावेळेला अगदी पुरे चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा दंडित करतायत. अतिरिक्त धावा त्याने सलग 2 चेंडूंवरती फेकले गेले आहेत. प्रेशर पाहायला गावतोय गोलंदाजावरती. अगदी मूर्ती लहान असली म्हणून काय झालं, कीर्ती महान पाहायला गावली गोलंदाजाची. ज्या प्रकारे पहिलं षटक त्याने फेकलं अफलातून पाहायला गावला. कमीत कमी धावा खर्च केल्यात, परंतु आता मात्र दुसरं षटक फेकण्यासाठी देखील तो दाखल झालाय. वैदिक कोडतलं दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक आपण चालू पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल आणि तो टप्पा फेकला जाणार का, कमबॅक केलं जाईल काही पाहायचंय. इथे काय घडलंय पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून कोणता सिग्नल येतोय. दिलाचे ठोके वाढवणारा निर्णय आता मात्र यावेळेला पाहायला गावेल. आउट आहे. चला नेक्स्ट बॉल पाहूया. वेळा काय घडले. पुन्हा एकदा अगदी भिरकवायचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. धाव संख्या 27 वरती जाऊन थांबली आहे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आहे. वाईट प्लस काय करते पुन्हा एकदा वाईट बॉल. धाव संख्यामध्ये फेकले गेलेत. इथून मॅच कमबॅक केली जाईल का. वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा आहे. पंचांच्या माध्यमातून नक्कीच ते वाईट बॉल करार केला जाणार आहे. स्पर्धेमध्ये काही नियम आहेत. पंचांचा इशारा केला जातोय. नेक्स्ट बॉल. स्वरूप याचा कशा प्रकारे मारा केला जाणार आहे. स्वरूपला कमबॅक करावं लागणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण म्हणतात ना, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, त्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. ती प्रेरणा घेऊन इथे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अतिरिक्त धावा थांबवणं गरजेचं आहे आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धाव संख्या एका धाव्याने जर लगावले गेले तर दोन्ही संघ या मॅच मध्ये पकड बनवू शकतात, परंतु पाहायचंय कोणाच्या बाजूने हा सामना इथे सुटला जाणार आहे. पुन्हा एकदा बॉल आणि गोलंदाज करतोय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर मजा 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 केली आहे. बॅटिंग मार्क वरती बॅटर तयार.
पुढे दे पुढे दे पुन्हा एकदा नो बॉल आहे